नमस्कार. महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत. महाचर्चेमध्ये नेहमीच आपण आपल्या जगण्या मरण्याशी संदर्भात अतिशय महत्त्वाचे असे विषय चर्चेला घेतो, त्यावर विशेष व्यक्तींना आमंत्रित करतो आणि ही चर्चा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडते. पाणी हे आपलं जीवन आहे आणि आपल्याला माहिती आहे मागचे काही महिने हे महाराष्ट्राने एका महाभयंकर दुष्काळाला तोंड दिलेलं आहे. अजूनही ती परिस्थिती संपलेली नाहीये, पण आता बळीराजा वाट बघतोय ती पावसाची आणि येत्या काही दिवसांमध्येच आपण या पर्जन्यराजाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. येत्या काही दिवसातच पाऊस सुरू होण्याची अपेक्षा आहे. आजच्या घटते पाणी आणि त्यावरचे उपाय या विषयावरच्या चर्चेमध्ये आपण ज्या मान्यवरांना आमंत्रित केलेल्या आहे स्टुडिओमध्ये त्यांची आपण ओळख करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देईन मी ती नंदन मुणगेकरांची. नंदन मुणगेकर हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, त्याचबरोबर टाउन प्लॅनर आहेत आणि मुख्य म्हणजे पर्जन्य जलसिंचन तज्ज्ञ म्हणून त्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. या विषयात त्यांनी अनेक प्रयोग केले, त्यांना अनेक राष्ट्रीय पारितोषिकं मिळालेली आहेत. नमस्कार. नमस्कार. त्यानंतर मी ओळख करून देईन ती डी मा मोरे यांची. मोरे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र एक अतिशय ज्येष्ठ जलतज्ञ म्हणून ओळखतो. मोरे साहेब हे माजी महासंचालक आहेत जलसंपदा विभागाचे, त्याचबरोबर महाराष्ट्र सिंचन आयोगाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक सिंचन प्रकल्पांचा त्यांचा अभ्यास आहे. अनेक आयोगांवर त्यांनी काम केलंय. माधवराव चितळे यांच्या दुसऱ्या जल आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर सदस्य म्हणून, आणि या विषयावरची आजची मतं ते आपल्याला इथे ऐकवणार आहेत. त्यानंतर मी ओळख करून देईन आमदार शंकरराव गडाख यांची. सोनईच्या नेवासा तालुक्यातल्या सोनई या गावामध्ये त्यांनी एक अभूतपूर्व असा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय अहमदनगर जिल्ह्यातल्या, आणि राजकारणामधल्या त्यांच्या पदार्पणाच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी घालून दिलेला हा आदर्श हा गावातल्या लोकांनाच नाही तर अनेक राजकारण्यांना सुद्धा समोर ठेवावा असा आहे. आपण त्यांच्या या प्रयोगांच्या विषयी, त्याला मिळालेल्या प्रतिसादाविषयी आणि त्या प्रयोगापासून किती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लाभ झाला या त्यांच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. याचबरोबर दूरध्वनीवरून आपल्याबरोबर सकाळचे प्रकल्प संचालक विश्वास देवकर सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर सुधीर भोंगळे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर लोकसत्तेचे पुण्याचे सहसंपादक अभिजित घोरपडे, ज्यांचा पर्यावरणातला आणि पाण्याविषयीचा आणि शेतीविषयीचा अभ्यास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे अभिजित घोरपडेही पुण्याहून आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत. ही चर्चा घट्ट पाणी आणि उपाय या विषयावरची चर्चा पुढे चालू ठेवण्याच्या आधी आपल्या कार्यक्रमाच्या पद्धतीप्रमाणे आपण या विषयावरची महाराष्ट्रातल्या दुष्काळासंदर्भातली एक छोटीशी ध्वनिचित्रफीत बघूया आणि आपला चर्चेचा कार्यक्रम पुढे चालू ठेवूया. पाणी अखंड जीवसृष्टीची नितांत गरज. 21व्या शतकाकडे वाटचाल करताना मानवाने तंत्रज्ञानाने प्रचंड क्रांती केली, पण निसर्ग आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं. सध्या महाराष्ट्रात असलेली भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळ त्याचेच द्योतक आहे. 1972 साली कमी पावसामुळे पडलेला दुष्काळ हा अन्नधान्याचा आणि नैसर्गिक होता, पण सध्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित विध्वंस आहे. कारण जलसंधारण योजनांचा अभाव. भूजल पातळी घटली, नद्या, कालवे, बंधारे, धरणं ओस पडली आणि पाण्या वाचून ग्रामीण महाराष्ट्र तडफडू लागला. देशातील 40% धरणं एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग महाराष्ट्रात खर्च होतोय. तरी पण महाराष्ट्रावर आज ही परिस्थिती ओढावली आहे. भारत स्वतंत्र होऊन 65 वर्ष झाली. परदेशी धर्तीवरच्या शहरीकरणावर अब्जावधी खर्च होत आहेत, पण मानवाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ कागदी योजना आणि दुष्काळी भागातील दौऱ्यांनी दुष्काळ निवारण कसे होणार? राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि जगात कीर्ती मिळवलेल्या आपल्या शिरपूर पॅटर्नचा आपण अवलंब कधी करणार? आता पाऊस तोंडावर आलाय. आता तरी शहाणे होऊया. या पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया आणि तो दूषित होणार नाही याची काळजी घेऊया. प्रबळ इच्छाशक्तीने उपाययोजना अंमलात आणल्या तर हे महान राष्ट्र नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. तर जाणून घेऊया घटते पाणी आणि उपाय. घटते पाणी आणि उपाय आपण बघितले. ध्वनिचित्रफितीमध्ये काही वास्तवातले मुद्दे मांडलेले होते. आपण ज्या मुद्द्यांपासूनच सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण जाणार आहोत डी मा मोरे साहेबांकडे. माजी महासंचालक आहेत जलसंपदा विभागाचे. मोरे साहेब, आपण शासनाच्या अनेक वरिष्ठ पदांवर कामं केलेली आहेत आणि जलसंपदा या विषयातला आपला अनुभव हा वादातीत आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये आत्ता जसं आपण या ध्वनिचित्रफितीमध्ये ऐकलं, 40% धरणं संपूर्ण देशापैकी ही महाराष्ट्रामध्ये आहेत. असं असून सुद्धा महाराष्ट्राला दर काही वर्षांनी दुष्काळाला तोंड का द्यावं लागतं, काय सांगाल आपण? आणि एकूणच या दुष्काळातली संपूर्ण महाराष्ट्राची अवस्था काय, आपण नेमके कुठे आहोत? महाराष्ट्र हा देशाच्या तुलनेमध्ये साधारणतः 10% आहे लोकसंख्येच्या
बाबतीतसुद्धा तो 10% आसपास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण पाणी मात्र 10% नाही, पाणी 7-8% आसपास येईल. महाराष्ट्र पाण्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी थोडा महाराष्ट्रावर आपण दृष्टी टाकू. महाराष्ट्राचे 3 भाग करू आपण. एक पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जो कोकण भाग आहे, आणि पुन्हा सह्याद्रीचा माथा आणि सह्याद्रीचा पायथा. तो सह्याद्रीचा पायथा साधारणतः तो हा पुण्यापर्यंत, पुणे शहरापर्यंत येतो, सातारा शहरापर्यंत येतो, नाशिक शहरापर्यंत येतो. असा हा पश्चिम महाराष्ट्र. त्याच्यानंतरचा मध्य महाराष्ट्र हा म्हणजे पुण्याच्या पूर्वेकडचा भाग, आणि साधारणतः खामगाव म्हणजे बुलढाणा वगैरे हा जो भाग आहे, वाशिम वगैरे म्हणजे अगदी विदर्भाचं उसळ असं म्हणायला काही हरकत नाही, तिथंपर्यंतचा हा मध्य महाराष्ट्र. आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजे हा विदर्भाचा भाग. अशा 3 भागामध्ये महाराष्ट्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पश्चिम भागात पुरेसा पाऊस, भरपूर पाऊस पडतो, साधारणतः 1500 ते 2000 मिलीमीटरचा पाऊस पडतो. हा पश्चिम महाराष्ट्र, हे क्षेत्र साधारणतः 15 ते 20% आसपास आहे. मधला जो भाग आहे तो पर्जन्य छायेचा भाग आहे, म्हणजे तिथं पर्जन्य नाही पण फक्त पर्जन्याची छाया आहे, तुटीचा भाग आहे, आणि तो साधारणतः 45 ते 50% भाग येतो. आणि उर्वरित हा जो 30-32% जो भाग आहे तो विदर्भाचा भाग आहे. त्या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस पडतो, 1000, 1200, 1300, 1400 मिलीमीटरपर्यंतचा तो पाऊस पडतो साधारणतः. आपण साधारणतः असं म्हणतो की महाराष्ट्र हा दुष्काळाने होरपळत आहे. मला त्याला थोडी दुरुस्ती करायची आहे. महाराष्ट्र होरपळत नाही. महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळ हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही, कोकणामध्ये दुष्काळ नाही, ना अगदी पुण्याच्या पश्चिमेकडे दुष्काळ नाही, ना विदर्भामध्ये सुद्धा दुष्काळ नाही. दुष्काळ जो भाग आहे, म्हणजे दुष्काळ म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणतो अवर्षण प्रवणता जी आहे, म्हणजे कमी पावसाचं प्रमाण हे मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे नेहमीच्या वर्षामध्ये की साधारणतः हे 400 ते 700 मिलीमीटर आहे, आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत आहे. हा महाराष्ट्र आहे. आणि जो दुष्काळाचा जो भाग आहे तो केवळ हा मध्य महाराष्ट्रापुरता हा सीमित आहे हा सगळा. आणि इथं दुष्काळ का पडतो? दुष्काळ ही म्हणजे दुष्काळ म्हणजे सुकाळाचा अभाव म्हणजे दुष्काळ आपण म्हणतो. आवर्षणामुळे हा दुष्काळ हा शब्द आला. आवर्षण का पडतं? आवर्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हा निसर्ग आपण बदलू शकत. म्हणजे या भागामध्ये, हा पर्जन्यछायेच्या भागामध्ये दर 4-5 वर्षानंतर आणि साधारणतः 7-8 वर्षानंतर हा आवर्षणाचं वर्ष हा येतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मोरे साहेब, थोडंसं थांबवतो. आपण याच्या कारणांकडे सविस्तर येणारच आहोत. मला जायचं मुणगेकरांकडे. मुणगेकर, आपण दुष्काळाला तोंड देण्याच्या बाबतीत जे जे प्रयत्न सध्या होतात ते आपण सरळ सरळ ढोबळमानाने 2 भाग करूया. एक तर नागरी भागामधले आणि ग्रामीण भागामधले. तर या वेळेला दुष्काळामध्ये 72 नंतर असं पहिल्यांदाच दिसलं की फक्त ग्रामीण भागच त्याच्यामुळे अफेक्ट झालाय असं नाही, तर शहरं सुद्धा मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झाली. याची मूळ कारण आपल्याला काय वाटतात? सर्वप्रथम शहरामध्ये ग्रामीण भागात जो दुष्काळ पडतो त्यामुळे त्याच्यात सोयीसुविधा असल्यामुळे सगळेजण शहराकडे येतात. म्हणजे शहरीकरण वाढलं आहे, परंतु शहराची जी पाण्याची व्यवस्था आहे ती मात्र तेवढीच आहे. म्हणजे शहरीकरण त्याचा ओघ हा एवढा आहे, त्याचं जे प्रपोर्शन आहे, त्याचं गुणोत्तर ते काय बसत नाही आहे. आणि ह्यामुळे पाण्याचं प्रमाण हे जरी असलं तरी ते कमी पडतं आहे. तरीसुद्धा मी असे म्हणू इच्छेन की मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा पाण्याची एवढी सध्या आपल्या चणचण अजिबात भासत नाही आहे. त्यामुळे ज्या मोठ्या शहरांनी जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे त्या तिकडे त्यांना काही झळ पोचत नाही आहे. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये ही झळ यावेळेलाही पोचली नाही असं आपल्याला वाटतं? होय, बऱ्याचशा प्रमाणात. पण ह्याला कारणीभूत म्हणजे हे असं जरी असलं तरी सुद्धा बऱ्याचशा शासकीय अधिकाऱ्यांनी, मोरे साहेब मला आपल्याला विचारायचं आहे, बऱ्याचशा शासकीय अधिकाऱ्यांनी थोड्याशा या ऐशारामात वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर टीका केली, तर त्याच्यावर सगळे पुणेकर मुंबईकर तुटून पडले अशी उदाहरणं बघता आली. पण खरोखरच आपण शहरामधली माणसं ही अतिशय ऐशारामाने पाणी वापरतो, याच्यावर आपलं मत काय? शहरामध्ये आपल्याला तुलनेने थोडी गैरसोय कमी झाली असं त्याला थोडी मी दुरुस्ती सुचवतो. मुंबईला ते जाणवलं, कारण मुंबईचे पाणी पुरवठा करणारे जे जलाशय आहेत ते स्वतंत्र आहेत. पुण्यालाही तसाच भाग आहे. पुण्यालाही त्याची म्हणजे पुण्यालासुद्धा पाण्याचा पुरवठा ज्या धरणामधून होतो त्या धरणामध्ये पुरेसा साठा आहे. पण आपण औरंगाबादला गेलो, आपण बीड शहराला गेलो, आपण लातूर शहराला गेलो, आपण नांदेड शहराला गेलो, ह्या सगळ्या ह्या शहरामध्ये, आणि हे तर जिल्ह्याचे ठिकाण आहेत,
आपण तालुक्याच्या ठिकाणी आले तर हा म्हणजे पाणी पुरवठ्याचा किंवा पाण्याचा जो प्रश्न आहे फार भीषण आहे. आज औरंगाबादला 2 ते 3 दिवसातून एकदा पाणी येते. नांदेडला 7-8 दिवसामधून एकदा येत असेल. जालना शहराला तर तो 15 दिवसातून सुद्धा एकदा पाणी मोरे येतं साहेब, की एका नाही. प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्या. आपण राज्य सरकारच्या धोरण आखणाऱ्या समित्यांचेही सदस्य होतात. त्या ठिकाणी आपण सचिव दर्जाच्या पदांवर महासंचालक म्हणूनही काम केलंय आणि त्याच्यानंतर आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केलंय. म्हणजे एकीकडे धोरणांची अंमलबजावणी आपण केलेली आहे, दुसरीकडे शासनाला सूचना करण्याचं काम किंवा एकूण पाहणी करून त्यावर तोडगे सुचवण्याचं काम आहे आपण केलेलं आहे. मला सांगा की सगळ्यात जास्त म्हणजे 40% धरणं आपल्या राज्यात असून सुद्धा अनेक वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, कुठेतरी आपण धोरण आखायला चुकलो. म्हणजे धरणं जास्ती छोट्या प्रमाणावर झाली, आणखी मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे होती, आता ती धरणं तशी बांधता येत नाहीत, अशी काही कारणं आहेत? आम्ही प्रथमतः आपल्याला म्हटलं की हा जो मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे तो अवर्षणग्रस्त पट्टा आहे, पर्जन्य छायेचा पट्टा आहे. या ठिकाणी साधारणतः 400 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे हा भाग जो आहे तो इस्रायलच्या समकक्ष आहे. म्हणजे इस्रायल देश जसा आहे नेमका तसा तो देश आहे. आणि या भागात जी काही म्हणजे जे काही शहरं आहेत किंवा ही जी काही वस्ती आहे ती आवर्षण प्रवण भागामधली आहे. आता यावर्षीचा हा जो या भागात किती पाऊस पडला? या भागामध्ये साधारणतः 40 ते 65% पाऊस पडला. पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस पडला, पूर्व भागामध्ये चांगला पाऊस पडला, या ठिकाणी तो प्रश्न नाही. परंतु या भागामध्ये अगोदरच कमी पाऊस आणि यावर्षी मात्र तो 40 ते 65% पडला. या भागातलं कोणतंही धरण भरलं नाही. जायकवाडी भरलं नाही, भीमा उजनी भरलं नाही, मांजरा भरलं नाही, तेरणा भरलं नाही, घोड धरण भरलं नाही, गिरणा भरलं नाही. सगळी धरणं ही जवळजवळ कोरडी होती. या धरणातून या सगळ्या शहराचा पाणी पुरवठा असल्यामुळे धरणात जर पाणी नसेल तर शहराला पाणी पुरवठा करण्याचा हा मोठा मोरे साहेब, अडचणीचा आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजे एका धरणांमधून दुसऱ्या धरणांमध्ये पाणी सोडताना त्या भागातल्या जनतेचा विरोध असतो आणि त्या विरोधाला सरकारलाही तोंड द्यावं लागतं. या मुद्द्याकडे मी नंतर येतो. मला जायचंय गडाखांकडे. शंकरराव, आपल्या भागामध्ये म्हणजे सोनईमध्ये, नेवासा तालुक्यातल्या, अहमदनगर जिल्ह्यातल्या आपण बरेच मोठे प्रयोग केले या दुष्काळाला तोंड देण्याकरता. त्या प्रयोगांच्या विषयी अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? आपण सविस्तर चर्चा करूच यात. सुरुवातीला अगदी थोडक्यात तुम्हाला मी जर म्हटलं की आम्हाला काही त्याची उदाहरणं द्या ठळक, तर आपण काय सांगाल? यावर्षी जो दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याचाही समावेश आहे. ज्या 11 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला त्यात नगर जिल्हा आणि माझा जो नेवासा तालुका आहे येथे सुद्धा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जवळपास 3 महिन्यापूर्वी निर्माण झाले होते आणि त्याच्यावरती मग काय काय उपाययोजना आम्हाला करायच्या, पिण्याचं पाणीच आम्हाला लोकांना कसं पुरवठा करायचा हा प्रश्न असल्यामुळे आम्ही अनेक प्रयोग याच्यात निर्माण केले. त्याच्यातनं यश देखील आम्हाला मिळालं, ते पुढे आम्ही सांगू. परंतु स्थलांतर होण्याची वेळ देखील नेवासा तालुक्यातल्या जनतेवरती ही आली होती. परंतु जलसंधारणाचं काम आम्ही सर्वांना सहभागी करून घेऊन यशस्वी केल्यामुळे आज नेवासा तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावामध्येच फक्त टँकरचा पाणी पुरवठा हा चालू आहे. मला थोडक्यात जर सांगाल का, आपण बंधाऱ्यांच्या बाबतीत जे प्रयोग केले किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय झाला किंवा बंद पडलेल्या लिफ्ट योजना सुरू करणं, हे जे काही तुम्ही केलं त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? जी ब्रिटिशकालीन किंवा 15-20 वर्षापासून जी बंधारे शासनाने बांधलेले होते, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, पंचायत समितीच्या माध्यमातून असतील, त्याच्यामध्ये अनेक बंधारे हे 20-20, 25-25 वर्षापूर्वीचे असल्यामुळे किंवा ब्रिटिशकालीन असल्यामुळे काही बंधारे ते नादुरुस्त झाले होते. त्याच्यामध्ये काट्या आलेल्या होत्या, गाळाने पूर्ण ते भरून गेले होते. आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली. विविध सामाजिक सहकारी संस्था असतील, धार्मिक संस्था असतील आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असेल. किती बंधारे असे साफ केले आपण? अशांना एकत्र करून आम्ही जवळपास 340 बंधारे हे दुरुस्त केले, खोल केले, त्याची रुंदी वाढवली, त्याच्या काट्या काढल्या आणि त्याच्यातनं जवळपास 13.5 लाख ब्रास गाळ हा आम्ही काढण्यामध्ये यशस्वी ठरलो. साधारणतः किती गावांना फायदा झाला या योजनांचा? 70 गावामध्ये आम्ही हे काम सुरू केलं आणि 2 महिन्यामध्ये 70 गावातले हे 314 बंधारे आम्ही दुरुस्त करू शकलो. मला याचे मुणगेकरांकडे. मुणगेकर, आपण आता ग्रामीण भागात जो प्रयत्न यांनी केला गडाख साहेबांनी तो आपण ऐकला. आपण त्यांच्याकडे पुन्हा सविस्तर त्या योजनेविषयी विचारायला जाणारच आहोत. पण आपल्याशी बोलायचं याचं कारण शहरातल्या अशा प्रकारच्या योजनांबाबतचा आपला अभ्यास आहे, आपलं निरीक्षण आहे, आपल्या काही नोंदी पण आहेत त्याबाबत. आता मुंबईसारख्या शहरामध्ये मिठी नदीची जी अवस्था झालेली होती किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये मुळामुठा नद्यांची जी अवस्था झालेली आहे, म्हणजे मोरे साहेबांशी बोलताना मोरे साहेब तर एकदा म्हणाले की या नद्या विष वाहून नेणाऱ्या नद्या आहेत की काय असं वाटावं. आणि आपण मगाशी बोलताना सांगत होतात की राजेंद्र सिंहजींच्या बरोबर सुद्धा आपली जी इंटरॅक्शन झाली तेव्हा त्या या शहरांच्या बाबतीत सगळ्या रचना बघून थक्क झालेले होते. आपली निरीक्षणं काय सांगतात? सर्वप्रथम
आजपर्यंत ज्या योजना होत्या आणि ज्यावेळी त्या केल्या गेल्या त्यावेळीच्या लोकसंख्या विचारात घेतली गेली. आता अनेक नवीन त्याच्यामध्ये योजना येऊ घातल्यात, परंतु त्या योजना त्याची अंमलबजावणी वेळेवर होत नाही आहे. लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढते, म्हणजे लागणारं पाणी हे वाढतं आहे, परंतु मिळणारं पाणी कमी आहे. म्हणजे सप्लाय अँड डिमांड ह्याचा जो फरक आहे, ह्या फरकामुळे हा आपल्याला त्रास होतो आहे. आज शासनाने किंवा नगरपालिकेने पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली आहे, परंतु जर का गरजा वाढत असतील आणि त्या गरजाला ते पाणी पुरत नसेल तर त्याच्यासाठी ह्या योजना आहेत, नवीन योजनांची अंमलबजावणी करावीच लागेल. पण नद्यांच्या मुळात स्वच्छ असण्यामुळेच आजूबाजूचं आरोग्य योग्य राहतं, किंवा नद्यांचा पाण्याचा फ्लो जर व्यवस्थित असला तरच आजूबाजूच्या जमिनींमध्ये पाणी परकोले ठेवून ती भूजल पातळी मेंटेन होऊ शकते. याबाबतचा अभ्यास करून लोकांपर्यंत ती योजना पोहोचवण्यात आपण कुठेतरी अयशस्वी ठरलोय असं आपल्याला वाटत नाही का? नक्कीच. कारण याच्यात पहिला प्रश्न म्हणजे ह्या नद्या आहेत, ह्या नद्यांच्या किनाऱ्यावरती जी काही गावं आहेत किंवा ज्या राहत्या जागा आहेत त्यामधनं येणारं सांडपाणी हा त्यातला पहिला प्रश्न. नंतर ह्या नद्यांचा अतिशय चांगला त्यांना साफ ठेवण्यासाठी किंवा त्याच्या काही सरकारी योजना आहेत, ह्या योजनावरती आपण कुठेतरी कमी पडलोय. इंडस्ट्री जास्तीत जास्त पोल्युशन्स ह्या आपल्या नदीमध्ये सोडतायत. आणि आपण आता आर्किटेक्ट म्हणून आपल्याला विचारतो की मुंबईसारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे संख्या ही साधारणतः 1.5 कोटीच्या वर गेलेली आहे, म्हणजे आता उपनगर आणि या सगळ्या गोष्टी मिळून 1.5-2 कोटीच्या वर जिथे लोकसंख्या असते, अशा वेळेला कधीतरी ब्रिटिश काळातली जमिनी खालची सिवरेजची यंत्रणा किंवा गटारांची यंत्रणा ही उपयोगी पडते का? त्याच्यावर ताण पडून त्याचा भयानक परिणाम शहराच्या आरोग्यावर होत नाही का? नाही, नक्कीच नाही. कारण ह्या ब्रिटिशकालीन ज्या यंत्रणा आहेत ह्या आजही अतिशय चांगल्या रीतीने चालू आहेत. हे मुंबईसाठी खरंच भाग्य आहे आणि त्याची व्यवस्थाही नीट निगा राखणी सुद्धा केली जाते आणि त्याच्यामध्ये नवीन योजनाही सुद्धा येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्यामुळे पाण्याची म्हणजे अजिबात त्याची पोत आहे ते खराब होत नाहीये. मला मोरे साहेबांकडे जायचं आहे. मोरे साहेब, भूजल पातळी आणि महाराष्ट्रातलं एकूण पाणी याच्या संदर्भातलं आपण जर काही आकडेवारी बघितलं तर ती फार भीती वाटायला लावावी अशी आहे. पण असं एक बोललं जातं की महाराष्ट्रात जे पाणी पडतं सरासरी पावसामुळे त्यातलं 55% पाणी हे कोकणामध्ये उपलब्ध होतं. तर मला एक सांगा, महाराष्ट्रामधल्या एकूण सरासरी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग, आता उदाहरणार्थ कोकणात जर 55% असेल तर उरलेल्या बाकी सगळ्या भागात 45% आहे, हे उघड आहे. तो म्हणाव्या तितक्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्हली होऊ शकतो का किंवा होतोय असं आपल्याला वाटतं का? महाराष्ट्रामध्ये जो एकूण पाऊस पडतो किंवा जे काही एकूण निसर्गातून पाणी उपलब्ध होतं त्याच्या जवळजवळ 55 किंवा 50% पाणी हे कोकणामध्ये आहे आणि उरलेल्या आणि कोकणाचं क्षेत्र मात्र 10% आहे. म्हणजे 10% भूभागावरती 50% पाणी आणि 90% भूभागावरती 50% पाणी, अशी ही विषमता आहे. आणि म्हणून मग हा जो पुढचा जो भाग आहे म्हणजे एकूण पाणी म्हणजे सरासरी पाऊस जो पडतो जो साधारणतः 1100 मिलीमीटर पाऊस पडतो आणि ह्या एकूण पावसाचं जर आपण ह्या घनमीटरमध्ये जर रूपांतरण केलं तर साधारण आणि हा आंतरराज्यीय नद्याचा हिशोब वगैरे म्हणजे एकूण पाणी जे आहे ते आता जवळजवळ 165 अब्ज घनमीटर आहे. अब्ज म्हणजे एकावरती 90 असा. आंतरराज्यीय नद्याच्या वाटपातून आपल्या हिश्श्याला जे आलेलं पाणी आहे ते 125 आहे. हे पृष्ठभागावरून वाहणारं पाणी. भूजलाचं जे पाणी आहे ते साधारणतः 35 अब्ज घनमीटर आहे. ती एकूण जर बेरीज केली आणि ती बेरीज करण्याचा अधिकार आपल्याला आहे कारण आपण वरच्या भागाला आहोत, कारण आपण भूजली वापरतो आणि पृष्ठभागावरलं पाणी वापरतो, त्याची बेरीज साधारणतः 155 ते 160 अब्ज घनमीटर हे पाणी आपल्या राज्यामध्ये आहे. पण या मध्य महाराष्ट्राचा जो पर्जन्यछायेचा पट्टा जो आहे तिथं पाणी किती आहे? ह्याच्या केवळ 20% पाणी आहे. आणि मध्य महाराष्ट्राचा जो अवर्षणग्रस्त जो भाग आहे तो 50% क्षेत्रफळाचा आहे. म्हणजे 50% भागावरती 20% पाणी आणि 10% भूभागावरती 50% पाणी. ही जी विषमता आहे, हा विषमता ही आपला अडचणीचा मोठा प्रश्न आहे. मला याच्या संदर्भातच एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे मोरे साहेब, नंतर मी गडाख साहेबांकडे पण येणार आहे कारण त्यांच्याही विषयाशी संबंधित तो विषय आहे. असं असून सुद्धा आपल्याकडची जी पीक पाणी घेण्याची पद्धत किंवा पिकं निवडण्याची पद्धत आहे, ही पद्धत त्या उपलब्ध पाण्यावर अवलंबून असलेली किंवा तिला मॅच होणारी दिसत नाही. तिला अनुकूल किंवा अनुसरून असलेली अशी आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ ऊस, ज्या आवर्षण भागातले जिल्हे आपण सांगता आहात म्हणजे अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमध्येच जास्त ऊसाचे कारखाने दिसतात. अजूनही ऊसाच्या कारखान्यांच्या परवानग्या मागितल्या जातात, त्या सोलापूर जिल्ह्यात मागितल्या जातात. या पीक घेण्याच्या विषम प्रकाराबद्दल आपण काय म्हणाल?
आपण अगदी बरोबर बोलला. या अवर्षण प्रवण भागामध्ये म्हणजे जवळजवळ 50% क्षेत्रामध्ये कोणती पीक पद्धती, आपल्याला माहिती झाले की आपल्याकडे पाणी फार कमी आहे. इस्रायलसारखा भाग आहे. इस्रायलमध्ये जी पीक पद्धती आहे, ज्या पद्धतीची त्या पद्धतीची पीक पद्धती या प्रदेशामध्ये बसायला पाहिजे असं सहजपणे त्याचं उत्तर येतं. आणि अशा भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करून महाराष्ट्राच्या या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 मुख्य खोरी आहेत आणि जवळजवळ 25 अशी उपखोरी आहेत असं म्हणलं तर काही हरकत नाही. तर या प्रत्येक उपखोऱ्यामध्ये एकूण पाणी किती आहे, तिथली जमीन किती आहे, तिथलं हवामान कसं आहे आणि त्याला अनुकूल अशी पीक रचना कोणत्या प्रकारची असायला पाहिजे आणि तशी पीक पद्धती बसण्यासाठी त्या ठिकाणी बाजार व्यवस्था म्हणजे या उत्पादनावर प्रक्रिया करणारी जी काही उद्योगधंदे आहेत ते कोणत्या प्रकारचे असायला पाहिजे. उदाहरणार्थ ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्यामध्ये कापूस वाढीसाठी आपल्याला त्या कापसावर ते प्रक्रिया करणारे उद्योग त्या भागात यायला पाहिजे. जर एखाद्या भागामध्ये ऊसाला अनुकूल परिस्थिती असेल तर त्या भागामध्ये ऊस पिकविण्यासाठी आपण त्याला पूरक असे उद्योगधंदे त्या भागात आपण निर्माण करायला मोरे साहेब, मी परत एकदा या मुद्द्याकडे येतो. काही क्षण आपल्याला थांबवतो कारण अभिजित घोरपडे पुण्याहून आपल्या बरोबर आहेत, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार. अभिजित, आपल्याला आवाज ऐकू येतोय माझा? आम्ही आता बोलतो आहोत पाण्याविषयी. घट्ट पाणी आणि उपाय हा आजच्या महाचर्चेचा विषय आहे. मला सांगा, गेले काही महिने महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळतोय. आपण स्वतः अनेक ठिकाणी फिरून या दुष्काळाची धग अनुभवलेली आहे, तिच्याबद्दल वार्तापत्र लिहिलेली आहेत, अनेक ठिकाणी संशोधनासाठी आपण गेलेला आहात. मला सांगा, आता काही क्षणांवर काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपलेला आहे, पण नेहमीच येतो मग पाऊस आला तसा नेहमीच येतो आपला दुष्काळ, असं सुद्धा आपण बघतो आहोत काही वर्षाच्या अंतराने. यावेळच्या दुष्काळाने आपल्याला नेमकं काय शिकवलं आहे असं आपल्याला विचारलं तर आपण काय सांगाल? यावेळच्या दुष्काळाने खरं तर आपल्याला बरंच काही शिकण्याची संधी दिली होती. त्याच्यातल्या काही गोष्टी आपण शिकलेलोच. मी जेव्हा आता ठिकठिकाणी फिरतो तेव्हा काही गोष्टी पाहायला मिळतात. त्यातली अतिशय महत्वाची गोष्ट अशी की लोकांमध्ये काहीतरी आपल्याकडून चुकलंय का, काहीतरी झालंय का, आपण कुठं काहीतरी चुकीची पावलं उचलली आहे का, याच्याबद्दल आता निश्चितपणे जाणीव झाली आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज जागोजागी आता ते सगळे प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी तळी, त्याच्यातला गाळ उपसणं, नद्यांची पात्र रुंद करणं, त्याच्यातला गाळ काढणं, अशा बऱ्याच प्रकारची कामं चालवली आहेत. काही ठिकाणी नद्यांचं पुनरुज्जीवन करतात का, पुन्हा आपण त्या मूळ याच्याकडे येऊन पोहोचलेलो आहोत. बेसिक नैसर्गिक जे आपले स्रोत आहेत त्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, अशा प्रकारे खूप प्रयत्न चालू झाले. त्या सगळ्यामध्ये काही खूप वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून होते असं नाही, पण आता निश्चितपणे लोकांना कळलेलं आहे की आपण चुकलेलो आहोत आणि त्याच्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न होत आहेत. मला आणखीन एक आपल्याला विचारायचं आहे अभिजित, की तुम्ही फिरता बऱ्याच वेळेला, पण या सगळ्या आपल्या फिरण्यामध्ये असे काही प्रयत्न आपल्याला दिसले का की जे सगळ्या समाजाने फॉलो करायला पाहिजेत, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे? उदाहरणार्थ शिरपूर पॅटर्न असेल किंवा आता आपल्याबरोबर शंकरराव गडाख बसले, त्यांनी नेवासाला केलेले प्रयत्न असतील, असे काही आपल्याला जाणवण्यासारखे प्रयत्न आपल्याला दिसले का? निश्चितपणे काही ठिकाणी आपण ते तलावांचं किंवा नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. ते निश्चितपणे सगळीकडे फॉलो करावेत. प्रत्येकाने त्याचा पाठपुरावा करावा की ते घ्यावा असं आहे. फक्त ते होताना एक पुन्हा सांगावं वाटतं किंवा एक काळजी व्यक्त करावीशी अशी वाटते की हे सगळं करताना विचार काय दिसतोय तर आपण पाण्याची निर्मिती म्हणण्यापेक्षा पाणी आपल्याला उपलब्धता कशी वाढेल या दृष्टीने आपण विचार करतोय की चला तलावामध्ये आता पाणी नाहीये तर ते पुढच्या वर्षी कसं जास्त राहील, नदी जर आज वाहत नाहीये तर पुढच्या वर्षी कशी वाहती राहील, हे एकीकडं पाणी उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने करतोय. पण पाण्याचा वापर कसा करायचा, ते उपलब्ध पाणी आपल्याला संपूर्ण वर्षभर आणि पुढे सुद्धा कसं वापरावं, कसं टिकवावं या दृष्टीने मात्र दुर्दैवाने फारसे काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे जे पॅटर्न आहेत आता तुम्ही उल्लेख केला ते अतिशय उत्तम आहेत, फक्त ते पाण्याची उपलब्धता वाढवणारे आहेत. पण पाण्याचा कसोशीने वापर, योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी जे आपल्याला समाजामध्ये आणि सर्वांना जी शिस्त लावायची आहे, ज्याचा उल्लेख आपल्याकडे आता तिथं मोरे साहेब आहेत, त्यांनी आता सांगितलं. आणि सिंचन आयोग जो होता, ज्याचे माधवराव चित्रे अध्यक्ष होते, त्यांनी जे उपाय सुचवलेले आहेत ते जरी आपण बघितले तरी आपल्याला वापर पाण्याचा कसा करावा हे कळणार आहे. पण त्याच्याकडे दुर्दैवाने आपल्या एकूणच प्रशासनाने म्हणा, राजकीय नेतृत्वाने म्हणा किंवा समाजाने सुद्धा फारसं लक्ष दिलेलं नाही. आणि सगळं उत्तर जे आहे या प्रश्नावरचं ते उपलब्ध पाण्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो यातच दडलेलं आहे. पाण्याची उपलब्धता वाढवणं हा एक भाग झाला, पण त्याचा योग्य वापर केला नाही तर कितीही पाणी आपल्याला उपलब्ध झालं तर ते संपवून दुष्काळ आणायला आपण
सक्षम आहोत. मी निगेटिव्ह अर्थाने सक्षम हा शब्द वापरतोय. त्यामुळे आपल्याला वापर कसा करायचा याच्या पद्धतीने किंवा या दृष्टीने खूपच विचार आणि प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे. मला वाटतं अभिजित घोरपडे, खूप महत्वाचे 2 मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. या मुद्द्यांवर आम्हाला पुढे चर्चा करायला आवडेल. आपण आपला बहुमोल वेळ आपल्या कामातनं काढून या चर्चेसाठी दिलात आणि फोनवरून बोललात, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. ओके, धन्यवाद समीर. मोरे साहेब, आता अभिजित घोरपडेंनी 2 महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. आपणही त्या आयोगाचे सदस्य होतात, माधवराव चितळे यांच्या आयोगाचे सदस्य होतात. या आयोगाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यापैकी काही सूचना या कठोरपणे सरकार अंमलात आणायला पाहिजे सरकारने, असं आपल्याला वाटतं का? याचं कारण असं की त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती लागते, त्याच्यामध्ये निवडणुकांचं राजकारण थोडं बाजूला ठेवावं लागतं. काही मुद्दे असे आहेत त्याच्यामध्ये, मला आठवते त्याप्रमाणे, की पाण्याच्या वापरावर निर्बंध घालता येत नसतील तर त्या वापरावर किमान इलेक्ट्रिसिटीच्या मीटर सारखी काही मीटर्स बसून सुद्धा लोकांना त्याच्या वापराचं महत्व हे पटवून दिलं गेलं पाहिजे. असे कुठले मुद्दे नेमके आपण त्यावेळेस सुचवलेले होते सर्वसामान्य माणसांकरता? आयोगाने महाराष्ट्राचे 5 भाग केले. ते 5 भाग म्हणजे अतितुटीचा भाग, की ज्या तुटीचा भाग, सर्वसाधारण भाग, विपुलतेचा भाग आणि अतिविपुलतेचा भाग. अतिविपुलतेचा भाग म्हणजे ज्या भागामध्ये, ज्या प्रदेशामध्ये साधारणतः 1 हेक्टरला 12,000 घनमीटरपेक्षा जास्त पाणी आहे तो भाग, म्हणजे असा तो कोकणचा भाग येतो, असा त्याच्यापेक्षा जास्त आहे. 8,000 ते 12,000 हा भाग, 3,000 ते 8,000, 1,500 ते 3,000 आणि 1,500 पेक्षा कमी. तर साधारणतः अतितुटीचा, तुटीचा आणि त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे सर्वसाधारणामधला हा जो मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे तो हा तुटीचा, अतितुटीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आयोगाने अशा अतितुटीच्या आणि तुटीच्या आणि साधारण म्हणजे 3,000 किंवा त्याच्यापेक्षा असं म्हणा की साधारणतः एक 5,000 घनमीटर, म्हणजे 1 हेक्टरला 5,000 घनमीटर म्हणजे 50 सेंटीमीटर उंचीचं पाणी, अशा भागामध्ये कोणती पीक पद्धती बसवावी, त्या ठिकाणी कोणते उद्योगधंदे आणावे आणि तशा प्रकारची पीक पद्धती बसवण्यासाठी कोणत्या प्रक्रिया, म्हणजे तीच पीक पद्धती बसते, शेतकरी तेच पीक घेतो की ज्या पिकाला बाजार मिळतो, ज्या पिकाला भाव मिळतो, ज्याला विक्री करण्याची संधी असते. आणि म्हणून आपल्याकडे ऊस वाढला या भागामध्ये. साधारणतः आता राज्यामध्ये 10 लाख हेक्टरवरती ऊस आहे. त्याच्यापैकी 90 ते 95% क्षेत्र, ऊसाचं क्षेत्र ह्या मध्य महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या ठिकाणी पाण्याची तूट आहे, ज्या ठिकाणी ऊस वाढायला नको होता त्या ठिकाणी तो ऊस वाढला. आपल्या अहवालामध्ये आपण असं म्हटलं होतं मोरे साहेब की 10 लाख नाही तर हे प्रमाण 5 लाख हेक्टर इतकंच असायला पाहिजे, म्हणजे आत्ताच ऑलरेडी ते जास्ती आहे. त्या अहवालामध्ये आपण असं काही म्हणजे क्षेत्राचं निर्धारण केलेलं नव्हतं, पण ऊस कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे कोणत्या राज्याच्या कोणत्या प्रदेशामध्ये वाढायला हवा त्याच्याबद्दल मात्र आपण भाष्य केलेलं आहे. आयोगामध्ये असं स्पष्टपणे म्हणलेलं आहे की अतितुटीच्या आणि तुटीच्या आणि सर्वसाधारण म्हणजे पाणी उपलब्धी असलेल्या भागामध्ये ऊसासारख्या क्षेत्रावर ते मर्यादा आणायला पाहिजे. अतितुटीच्या भागात तर ऊसाचा विचार सुद्धा करू नये. मी काही क्षण आपल्याला थांबवतो. कोकणाविषयीची या विषयाशी संदर्भात आपली फार काही रंजक आणि उद्बोधक मतं आहेत, ती आपण ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक काही प्रतिक्रिया दूरदर्शननी खास आपल्या महाचर्चेच्या प्रेक्षकांसाठी टिपलेल्या आहेत, आपल्या विविध थरातल्या नागरिकांच्या किंवा पाण्याचा वापर झाल्यामुळे न झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या, असं म्हणू आपण. त्या प्रतिक्रिया आपण बघूयात आणि ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होत आहेत. त्याचप्रमाणे पाणी देखील कसं नळ उघडला की त्यांना पाणी मिळतं, त्यामुळे त्यांना अशी व्हॅल्यू राहिलेली नाही आहे. तेच जर त्यांना थोडंसं म्हणजे त्यासाठी मेहनत घ्यावी लागली असती, म्हणजे गावच्यांसारखं थोडंसं 2 पावलं चालून डोक्यावरून हंडे वगैरे, तर थोडंसं त्यांना त्या पाण्याची व्हॅल्यू कळली असती. लोकांमध्ये परिवर्तन होण्यासाठी पाणी जपून वापरायला पाहिजे. पेट्रोल जसं मिळत नाही आता आणि त्याच्या किमती वाढत आहेत. उद्या पाणी जे सुद्धा मुंबईतले जे पाणी सोर्स आहेत ते कमी होतील आणि पाणी मिळणारच नाही नदीच्या ह्या 5-10 वर्षामध्ये. सोप्या गोष्टी आहेत ज्या सरकारने ग्रामीण जनतेसाठी करायला हव्यात. आता शहरात इथे खूप आपल्याला एक नळ उघडला की पाणी येतं, ते पाणी कसंही वापरा. रोज कपडे धुतले जातात, रोज आंघोळ केल्या जातात. आंघोळ कपडे धुणं सोडा, पिण्यासाठी पाणी नाही, आंघोळीसाठी पाणी. माझ्या मते सिंचन व्यवस्था पूर्णपणे राबवली गेली पाहिजे. ती फक्त कागदावर नसून खरोखर राबवली गेली पाहिजे. त्यावरती म्हणजे जरी प्रकृती तिचं काम करते तसं आपणही आपलं काम केलं, व्यवस्थित केलं पाहिजे. सोलापूर हा जिल्हा सुरुवातीपासून दुष्काळग्रस्त प्रदेश असल्यामुळे तिकडे पाणीच म्हणजे पाऊसच पडत नाही.
आणि सरकार म्हणते की पाणी साठवून ठेवा. जर पाऊसच पडत नाही तर म्हणजे पाणी साठवणार कसं? त्या प्रकारची पावलं, ठोस पावलं उचलायला पाहिजे होती. तशा प्रकारची कुठलीच पावलं सरकारने उचललेली नाही आहेत. पाण्याबद्दलची जे काही योजना आहेत, माझ्या मते सर्वप्रथम त्याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. शहराचं शहरीकरण होतं आहे, मोठमोठ्या बिल्डिंगी होत आहेत, 100 माळे, 150 माळे, 90 माळे, त्यांच्याकडे पाणी कुठून येतं आहे? माझ्या मते जिकडे शेती पिकते, जिथे सगळ्यात जास्त लोक आहेत, जिथे आपला खरा किसान आहे, ज्याच्यावरती सगळं राज्य चालते, देश चालते, त्यांच्यापर्यंत पाणी पुरवा. जेव्हा शेतीला पाणी पुरेल तेव्हाच कुठेतरी देश पुढे जाऊ शकेल. मराठवाडा, विदर्भ हा जो पठारावरचा जो प्रदेश आहे त्याच्यावरती झाडांचं प्रमाण कमी आहे. झाडांचं प्रमाण अशा बाबतीत कमी आहे की तिथे नद्यांचं पाणी पुरवलं जात नाही व्यवस्थित. त्या पाणी पुरवण्यासाठी ज्या काही महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या ज्या काही नद्या आहेत त्यांचं जर पाणी त्या दुष्काळग्रस्त भागाला पुरवलं तर त्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने हा जो महाराष्ट्र आहे तो एक निसर्गरम्य महाराष्ट्र म्हणून तिथे एक पाहिला जाईल. मराठवाडा, विदर्भ गेले म्हणजे आम्हाला कळायला लागल्यापासून तिकडे फक्त दुष्काळच ऐकत आलं. आज कमाल वाटते 62 वर्ष भारत देशाला स्वतंत्र होऊन तो दुष्काळ पाण्यामुळे वंचित राहिलेलं याचं सगळ्यात दुःख आहे आणि दुर्भाग्य आहे या महाराष्ट्राचं. आपण प्रतिक्रिया बघितल्यात विविध भागातल्या नागरिकांच्या पाण्याविषयीच्या, त्यांच्या भावना किती तीव्र आहेत आणि असणं साहजिक आहे हेही आपण बघितलं. मला परत एकदा यायचं शंकरराव गडाखांकडे, आमदार शंकरराव गडाखांकडे. गडासाहेब, मगाशी आपण सांगितलं की आपल्या सोनईमध्ये, नेवासा तालुक्यातल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावामध्ये आपण जो काही प्रयोग केला, साधारणतः 340 बंधारे आपण साफ केलेत, त्याचा 70 गावांना फायदा झाला. याच्याकरता आर्थिक सहाय्य आपण कुठनं उभं केलं? सरकारकडनं सहाय्य मागितलं का स्वतः तुम्ही घातलं? काय केलं नेमकं? नाही, ही जी दुष्काळी परिस्थिती या तालुक्यात निर्माण झाली त्याकरता आम्ही ज्या सेवाभावी संस्था असतील किंवा धार्मिक संस्था, सहकारी संस्था, या सर्वांनी आम्ही एकत्र बसून काहीतरी आपण फक्त चर्चा करण्यापेक्षा काहीतरी कृतीतनं आपल्याला लोकांना दिलासा दिला पाहिजे याकरता आम्ही या सर्व संस्थांचा सहभाग घेतला. यांच्याकडनं आम्ही पैसे जमा केले. त्याचबरोबर जी दानशूर मंडळी होती, मुंबईतल्या काही मंडळींना मी वैयक्तिक भेटलो, कॉर्पोरेट हाऊसेस असतील त्यांनाही विनंती केल्या. अर्थात फार त्यांचा सहभाग मिळाला नाही, परंतु तरी देखील त्यांनी जेवढं शक्य होतं तेवढी मदत केली आणि लोकांचा सहभाग घेऊन आम्ही हे सर्व तुमच्या गावातल्या ह्याला किती आउटले खर्च आला? म्हणजे एक टोटल खर्च जो मानला एका गावाचं असं परिवर्तन करण्याकरता तो आतापर्यंत किती आला या दुष्काळाच्या काळामध्ये? हे जे 340 बंधारे आम्ही यांचं पुनरुज्जीवन केलं याच्याकरता जवळपास 2.25 कोटी रुपये खर्च आम्हाला आलेला आहे. आणि त्याचबरोबर किती शेतकऱ्यांना आणि किती भागाला फायदा झाला याचा? हो, याच्यामध्ये हा जो 13.5 लाख ब्रास गाळ हा काढला, त्यातनं हे जे बंधारे आहेत 350 बंधारे, याची जी पाणी साठवण क्षमता जी आहे ती जवळपास 600 MCFT आता झालेली आहे. म्हणजे अर्धा TMC पाणी या बंधाऱ्यामध्ये किंवा शेततळ्यामध्ये आता पावसाचं साठू शकतं. आणि या गाळाचं काय केलं? जो गाळ काढला होता त्याचा? हा जो गाळ काढला, जी नापीक जमीन झाली होती, खडकळ जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, जिथे पिकं घेता येत नव्हते, अशा ठिकाणी जवळपास 500 शेतकऱ्यांनी 1,500 एकर क्षेत्रावरती हा गाळ टाकल्यामुळे आज ती पीक घेण्यायोग्य झालेली आहे. आणि आपण जे विचारलं की किती लोकांना याचा फायदा झालेला आहे, तर जवळपास 10,000 शेतकऱ्यांना 18,000 एकर क्षेत्रावरती आता या जलसंधारणाच्या मोहिमेतनं फायदा होणार आहे. त्याचबरोबर लिफ्ट योजना ज्या आमच्या बंद पडलेल्या होत्या, जवळपास 15 वर्षापासून त्या बंद पडलेल्या होत्या, वीज बिल थकल्यामुळे किंवा धरण न भरल्यामुळे अनेक अडचणी त्यात आल्या. त्याचं वीज बिल आम्ही या सर्व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भरलं. 50 लाख रुपये आम्ही हे वीज बिल भरलं. मोटारी दुरुस्त झाल्या होत्या, ट्रान्सफॉर्मर दुरुस्त नव्हते, ते आम्ही दुरुस्त केले, त्याच्याकरता वेगळे 10 लाख रुपये खर्च केले. आणि त्यातनं तिथे जवळपास 1,000 शेतकऱ्यांना 6,000 एकर क्षेत्र याच्यामुळे आता ओलिताखाली येणार आहे. मला असं वाटतं की हे उदाहरण फारच सगळ्यांनी आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवण्यासारखं आहे. मला मुणगेकरांकडे यायचंय. नंदन मुणगेकर, एक गोष्ट सांगा, शहरी भागातले प्रश्न आणि शहरी भागातला पाण्याचा वापर हे दोन्ही समस्या अगदी वेगळ्या असतात. आपण मगाशी बोलताना उदाहरण देत होतात, राजेंद्र सिंगजींशी आपण बोलत होतात, राजस्थानातली उदाहरणं त्यांनी सांगितली. आपल्याला सांगा की शहरातल्या माणसांना पाण्याचा अतिरिक्त वापर करायची सवय लागलेली आहे, त्याला कुठेतरी आता एक बांध घालायची किंवा त्याला कुठेतरी बंधन घालायची गरज आहे, आणि त्याच्याकरता काय करणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम आज शहरामध्ये जे पाणी मिळतं मुंबईसारख्या ठिकाणी त्याचं प्रमाण आहे 135 लिटर दरडोई. दरडोई. त्याच्यामधलं 90 हे पिण्यासाठी वगैरे वापरलं जातं आणि 45 लिटर
हे फक्त शौचालयाच्या वापराकरता वापरलं जातं. आता तुम्ही बघितलं सगळ्या संपूर्ण देशामध्ये तर 135 हे खूपच अति पाणी मिळतं, म्हणजे लाड केले जातात. सर्वप्रथम ज्या ज्या घरांना पाणी दिलं जातं त्याच्या एखाद्या संस्थेमध्ये 20 फ्लॅट असतील तर अख्ख्या संस्थेला पाणी पुरवलं जातं, ते त्या घराला पाणी पुरवलं जात नाही. त्यामुळे मी जर का एकटा उधळे असेल तर ते पाणी फुकट जातं आणि त्याच्यासाठी जे भाडणारे पैसे आहेत ते सगळेजण मिळून भरतात. तर जर प्रत्येक घराला मीटरिंग केलं आणि त्याच्याप्रमाणे जर का चार्ज चालू केला तर मला वाटतं आपसूक लोक सगळेजण पाणी व्यवस्थितपणे वाचतील. मोरे साहेबांना विचारायचं, मोरे साहेब हे आपल्याला सरकारी यंत्रणेमध्ये आपण काम केलेलं आहे जलसंपदा विभागामध्ये, मला सांगा हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? अशी जर मीटर्स इलेक्ट्रिसिटी सारखी बसवली तर जनतेचा त्याला विरोध होणार नाही का? पाण्याला जेव्हा आपण संपत्ती म्हणतो ती संपत्ती न मोजता वापरणं हा वेडेपणा आहे आणि म्हणून मीटर बसवणं हे व्यावहारिक आहे का, लोकाला आवडेल का हा प्रश्नच नाही. मीटरशिवाय पाण्याचा वापर करताच येणार नाही. मग ते पाणी उद्योगासाठी असेल, ते पाणी पिण्यासाठी असेल, ते पाणी सिंचनासाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक आपल्याला उपयोगासाठी हे पाणी हे मोजूनच द्यावायला पाहिजे आणि त्याचा सध्या आपल्याकडे अभाव आहे. आणि म्हणून आपण ह्या लोकभावनेकडे जातो की बाबा हे मीटर लोकांना परवडतील का, ते वापरतील का, त्यांच्या अडचणी वगैरे काही नाही, किंवा हे पाणी मोजून दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार. मोरे साहेब आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्ती मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहेत, म्हणून मी आपल्याला विचारतो की आपल्याकडे ज्या प्रायोरिटीज आणि प्रेफरन्सेस ज्याला आपण प्राधान्यक्रम म्हणतो पाण्याच्या वापराचा, त्यात सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम हा अर्थातच पाणी, पिण्याचं पाणी, म्हणजे माणसं असतील किंवा जनावर असतील यांना प्यायला पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही, जनावर जगू शकत नाही. पण आपल्याकडे अनेक वेळेला पिण्याच्या पाण्यानंतरचं लगेचचं प्राधान्य जे आहे ते उद्योगधंद्यांना दिलं जातं आणि उद्योगधंद्यांना जगवण्याकरता प्रयत्न केला जातो. हे प्राधान्यक्रम राखले जाण्यासाठी योग्य प्रयत्न होताना आपल्याला दिसतात का? हा जो प्राधान्यक्रमाचा जो मुद्दा आहे की म्हणजे पहिल्यांदा पिण्याचं पाणी आणि नंतर जो प्राधान्यक्रम असायला पाहिजे तो राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तो शेतीसाठी आहे, पण आपल्या राज्यामध्ये मधल्या काही काळामध्ये तो उद्योगासाठी दिला होता. त्याचं एक कारण असं होतं की उद्योगातून म्हणजे या कमी पाण्यातून जास्तीत जास्त संपत्ती आणि जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती होते. आणि दुसरा एक असा मुद्दा होता की बाबा हे उद्योगाला पाणी फार तुलनेनं फार कमी लागतं, असा एक त्याच्या पाठीमागचा तो दृष्टिकोन होता. परंतु मधल्या ह्या 1 वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा अनेक म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचा खूप विरोध झाला आणि तो प्राधान्यक्रम आता बदललेला आहे. आता दुसरा प्राधान्यक्रम आता शेतीला आलेला आहे आणि तिसरा प्राधान्यक्रम हा उद्योगाला आलेला आहे. मुंडगेकर साहेब आपलं मत काय आहे? अजूनही शहरांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या उद्योग समूहांकरता जो पाण्याचा आणि विजेचा वापर होतो त्याच्यामध्ये असा एक युक्तिवाद केला जातो की याची किंमत आम्ही मोजतो. मध्यंतरी एका मोठ्या उद्योगपतीच्या निवासस्थानाबद्दल माहिती वर्तमानपत्रांमध्ये आली होती की तिथे साधारणतः 500 घरं किंवा 1000 घरांना जेवढं पाणी आणि वीज लागणार नाही तेवढं एका उद्योगपतीच्या एका घराला ते लागत होतं. किंवा अनेकदा शासकीय यंत्रणांच्या वापराबद्दल सुद्धा टीका होते. मला सांगा याचं प्रमाण हे नियंत्रित कसं करायचं? सर्वप्रथम मी मगाशी म्हणालो 135 मधलं 90 लिटर आपण पिण्यासाठी वापरतो आणि 45 लिटर आपण फ्लशिंगसाठी वापरतो. हा खरा कॉर्पोरेशनने फिल्टर्ड 45 लिटर पाणी शौचालयासाठी वापरणं हा खरा म्हणजे माझ्या दृष्टीने गुन्हा आहे. त्याला पर्याय काय? त्याच्यासाठी गुन्हा म्हणजे 90 लिटर जे पाणी आपण जे दिलेलं असतं पिण्यासाठी त्याचा पुनर्वापर करायचा. आता युरोपमध्ये एकदा घराला दिलेलं पाणी 7 वेळा ते फिल्टर करावं लागतं, रिसायकल करून वापरावं लागतं, 8व्यांदा ते ड्रेनेजला सोडता येतं. हा तिथे केलेला कायदा आहे. म्हणून तिथे बियर आणि इतर गोष्टी स्वस्त मिळतात तिथे, पण पाणी महाग मिळतं. आपल्या इथे पाण्याची किंमतच नाहीये. त्यामुळे ही जे आपल्याकडे आपण थोडंसं प्रॅक्टिकल बोललं पाहिजे. आपल्याकडे हे पाणी सेकंड टाइम दुसऱ्यांदा तरी रिसायकल करणं शक्य आहे का? म्हणजे प्यायलेलं पाणी जर समजा धुण्याच्या कपडे धुण्याकरता किंवा भांडी धुण्याकरता वापरायचं असेल तर तशा सोयी करून घेण्याकरता तसं पायपिंग तशी सिस्टीम ही आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर उभी करणं शक्य आहे का? हो, अगदी 100% आत्ताच्या नवीन ज्या इमारती आम्ही करतो आहोत त्या ह्या गोष्टी ह्या अंतर्भूतच असतात. MOEF ह्या जी संस्था आहे त्या मोठ्या 20,000 स्क्वेअर मीटरच्या मोठ्या ज्या योजना आहेत त्यांना हे कंपल्सरीच करत आहे. मग त्यांनाच का प्रत्येकाने का करू नये? आणि जर का प्रत्येक वेळी म्हणालो की शासन करेल, जर का कॉर्पोरेशन करेल, मग मी काय माझ्या देशासाठी करतोय? त्यामुळे प्रत्येक माणसाने जर का आपला गावातला मनुष्य हे करत असेल तर आपण शहरात जाताना आज शहर 97% कॉन्क्रिटाईज झालंय, म्हणजे इम्परमिएबल झालंय. तुम्हाला एक म्हणायचं थोडक्यात की आपला दुष्काळ असो अगर नसो, पाऊस जरी व्यवस्थित पडला तरी सुद्धा आपल्याला आपल्या आंघोळीच्या, स्वच्छतेच्या, पाणी वापराच्या कल्पनाच बदलल्या पाहिजेत मुळात. अगदी 100%. कशा असल्या पाहिजेत त्या? सर्वप्रथम पाणी वापरण्यावरती निर्बंध घातले पाहिजेत. पाणी पुनर्वापर त्याचा करता आलाच पाहिजे आणि तो करावाच. त्याच्याशिवाय नवीन योजना ह्या पुढे येऊच नाहीत.
त्यामुळे पुनर्वापर आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये साधे साधे सोपे उपाय म्हणजे पिण्याचं आंघोळीचं पाणी, त्याला आपण ग्रे वॉटर म्हणतो, ते अतिशय कमी खर्चामध्ये रिसायकल करून जर का फ्लशिंगसाठी वापरलं तर 45 लिटर पर डोई हे वाचणारच आहेत की. नंतर ही जी आता आम्ही काहीच करत नाही, तर जनतेने काय करावं? जनतेने ज्या जमिनीमध्ये ते राहतात त्यामध्ये कॉन्क्रिटाईज केलेल्या भागामध्ये थोडा भाग आपण असा ठेवावा की त्याच्यामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरेल, आणि पाणी अडवलं, पाणी जिरवलं तरच ते जमिनीमध्ये त्याचा साठा होईल. पाणी अडवून पाणी जिरवलं पाहिजे. याच विषयाला धरून मला मोरे साहेबांकडे जायचं. मोरे साहेब, शिरपूरला जो सुरेश खानापूरकरांनी एक मोठा पॅटर्न राबवला, जो शिरपूर पॅटर्न म्हणूनच प्रसिद्ध झाला, आपण स्वतःही तो पॅटर्न बघितलेला आहे. मला सांगा, महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या पॅटर्नचा उपयोग करता येईल का, आणि या पॅटर्नचा नक्की उपयोग हा भविष्य काळात कसा जाणवणार आहे? शिरपूरचा जो पॅटर्न आहे, जे खानापूरकर म्हणून जे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत, म्हणजे माजी वरिष्ठ भूवैज्ञानिक, त्यांनी जो त्या ठिकाणी तो प्रयोग राबवलेला आहे, तो अगदी विज्ञानाला धरून आहे. त्या भागामधली थोडी भौगोलिक परिस्थिती, त्या भागामधलं भूशास्त्र हे इतर भागापेक्षा जास्त अनुकूल आहे. त्याच्यातला मुख्य गाभा असा आहे की जमिनीमध्ये जर तुम्हाला पाणी मुरवायचं असेल तर जमिनीमधला जो जलधारक जो प्रस्तर आहे, ज्याला ॲक्विफर असे इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या ॲक्विफरचा आणि पाण्याचा सरळ सरळ संपर्क यायला पाहिजे. ह्या दोन्हीमध्ये जर असा काही अपार्य असा जर पडदा असेल, म्हणजे मग तो कठीण खडकाचा पडदा असेल किंवा काळ्या मातीचा पडदा असेल, तर वर पाणी साठवून ही काळी माती किंवा कठीण खडक त्या ॲक्विफरमध्ये पाणी जाण्यास प्रतिबंध करते. आणि म्हणून आपण जर याचा विचार न करता जर असं पाणी अडवण्याचं धोरण आखलं तर आपल्याला समाधान मिळतं की आपण बंधारा बांधला, पाणी अडवलं आणि ते पाणी जिरेल म्हणून. त्यांनी मला वाटतं सुरुंग लावून तो खडक मधला फोडला आणि हृदयाची बायपास जशी आपण करतो तसा बायपास करून त्या पाण्याला वाट दिली असं त्यांनी म्हटलेलं होतं. हे कितपत महाराष्ट्राच्या सगळ्या भागात असं करता येऊ शकतं? काही ठिकाणी त्यांनी केलं की ज्या ठिकाणी असं कठीण खडकाच्या पडद्याची म्हणजे जाडी ही कमी होती त्या ठिकाणी त्यांनी ते केलं. पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असं म्हणजे सर्वसामान्यपणे करता येईल असं म्हणणं फार धाडसाचं होईल. कारण महाराष्ट्र हा विविधांगी आहे. अनेक ठिकाणचा भूगोल वेगळा आहे, अनेक ठिकाणचा भूस्तर वेगळा आहे. काही ठिकाणी अगदी 100 फूट काळ्या मातीचा भाग आहे, काही ठिकाणी 100 फूट असा काळा पाषाणाचा भाग आहे. असे काही भागामध्ये जर अशा पद्धतीचा आपण करून त्या ॲक्विफरला जर जाण्याचा प्रयत्न करू लागलो तर ते फार आपल्याला खर्चिक पडेल, ते आपल्याला व्यवहारात ते बसणार नाही. गडाख साहेब, आपण असा काही अभ्यास केला होता का आपल्याकडे बंधाऱ्यांची गाळ काढताना किंवा त्यांची खोली वाढवताना किंवा त्या भूजलाचा साठा जास्ती व्हावा याच्याकरता प्रयत्न करताना आपण असं काही सॉइल स्टडी केलेला होता का तुमच्या भागाचा? हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही यंत्रणा आहे की ज्यांच्या आणि महामंडळ जे आहे, महामंडळाने जे बंधारे बांधलेले आहेत त्यांच्या तज्ञांशी चर्चा करूनच आम्ही याच्यामध्ये पुढे गेलो. एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली आणि त्यांच्या मार्फत सर्वे या बंधाऱ्याचा केला की किती साली हे बंधारे झाले होते, याच्यामध्ये किती गाळ साठलेला आहे आणि हा गाळ काढल्यानंतर किती खोल आपण जायचं, किती रुंद आपण जायचं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आम्ही ही जलसंधारणाची मोहीम यशस्वी करू शकलो आहोत. मला मोरे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. मोरे साहेब, मगाशी आपण पिकाच्या प्रश्नाला स्पर्श करून थोडे पुढे गेलो आणि आपण कोकणाबद्दल एक काहीतरी फार इंटरेस्टिंग असं एक निरीक्षण नोंदवत होतात. आपण तेवढ्याच वेगळ्या मुद्द्यावर गेलो. पिकं नेमकी कुठल्या भागात काय घेतली पाहिजे, जमिनीचा पोत ओळखून किंवा पाण्याची उपलब्धता ओळखून पिकं घेतली पाहिजेत, हे आपलं म्हणणं होतं. कोकणात आपल्या दृष्टीने आपलं अवलोकन काय आहे? पाणी तर खूप जास्त आहे. जिथे पाणी नाही तिथे आपण ऊस कारखाने काढायला जातो. सोलापुरात आणखीन 15-20 कारखान्यांना परवानगी मागितली अशी माहिती आपल्याला माध्यमांमधून वाचायला मिळते. कोकणाबद्दल आपलं निरीक्षण काय आहे? आम्ही जेव्हा महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की कोणत्या भागामध्ये जास्त विपुल पाणी आहे, कोणत्या भागामध्ये फार कमी पाणी आहे. मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये पाणी फार कमी आहे. पाणी जिथं कमी आहे तिथं कोणती पीक पद्धती बसवायला पाहिजे आणि पाणी जिथं विपुल आहे तिथं कोणती पीक पद्धती बसवायला पाहिजे, हे जेव्हा शास्त्रीय दृष्ट्या ह्याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो आपल्याला असं उत्तर असं येतं की विदर्भामध्ये पाणी विपुल आहे, ऊसासारखं पाणी जास्त लागणारं पीक हे विदर्भामध्ये जायला पाहिजे, केळीसारखं जास्त पाणी लागणारं पीक हे विदर्भामध्ये जायला पाहिजे. कोकणामध्ये कोकणामध्ये पाणी विपुल आहे, पाणी खूप आहे आणि म्हणून पाणी जास्त लागणारे जे पीक आहे म्हणजे ऊस किंवा केळी ही पिकं ही विदर्भामध्ये वाढायला पाहिजे. ती वाढण्यासाठी शासनानं प्रोत्साहन द्यायला. मोरे साहेब, याची कारणं काय दिसतात? कोकण म्हणलं की आपल्याला फक्त आंबा आहे, कोकण म्हणलं की फक्त काजू आहे, कोकण म्हणलं की भात आहे, तांदूळ, म्हणजे ह्या पिकांपेक्षा आपण अगदी वेगळी पिकं तिकडे घ्यायला सांगताय. आतापर्यंत विचार का होऊ शकत नाही तिथे? हा, त्या भागामध्ये बरोबर आहे. तीच मी प्रथमतःच आपल्याला सांगितलं की शेतकरी तेच पिकं घेतो की ज्या पिकाला बाजारपेठ आहे, जे पीक बाजारामध्ये विकलं जातं. या भागामध्ये
म्हणजे काही काळापूर्वी असा ऊस पिकवण्याचा आणि साखर कारखाने काढण्याचा प्रयत्न झाला होता असं मला माझ्या ऐकण्यात आहे. आणि त्यावेळेस म्हणजे एक विदर्भामध्ये तसा प्रयत्न झालेला होता, परंतु मजुराची उपलब्धता हा एक फार मोठा अडचणीचा भाग होता. विदर्भामध्ये मजूर मिळत नाहीत. आता तर सगळीकडेच मजूर मिळत आपलं आणखीन एक निरीक्षण मोरे साहेब मला आठवतंय, वेळ कमी म्हणून मी पटापट वेगळ्या निरीक्षणांकडे जातो. आपण भरड धान्य, तेलबिया आणि डाळी या तिन्ही उत्पादनांना किती हेक्टरवर लावण्यात यावं याचा जो काही आपण अभ्यास आणि एक अंदाजे आकडेवारी जाहीर केली आहे, तर या तिन्ही उत्पादनांना आपण 40 लाख हेक्टर इतक्या प्रदेशावर लावलं जावं असं म्हटलंय. प्रत्यक्षातली स्थिती काय आहे? आता इतक्या प्रमाणात ते लावलं जातं का? म्हणजे डाळ बिया आणि तेल बियाचं प्रमाण म्हणजे अर्ध्या भागात सुद्धा आपण आज लावलं जातं. 20 लाख हेक्टर सुद्धा नाही आजला आहे. आणि आज आपण म्हणजे आपला देश म्हणून सुद्धा आणि राज्य म्हणून सुद्धा 50% म्हणजे आपल्या गरजेच्या 50%च हे डाळ बिया आणि गळीत धान्य आपण पिकवू शकतो आपण. आणि बाहेरचं म्हणजे उरलेलं जे 50% जे डाळ बिया आणि बिया आहे ते आपण बाहेरच्या देशामधून आपण आयात करतो. आणि ही जी डाळ बिया आणि तेल बिया ही जी पिकं आहेत ही पैसे देणारी पिकं आहेत, ही नगदी पिकं आहेत. आपण याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी याच्यावरची जी प्रोसेसिंग जी काही व्यवस्था आहे म्हणजे ह्याच्यावरची उद्योगधंदे आहेत याची वाढ करायला पाहिजे. मोरे साहेब, वेळ कमी म्हणून पुन्हा एकदा थांबवतो. मी पुन्हा एकदा गडाख साहेबांकडे येतो आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याकडे येणार आहे मुंडगेकर साहेबांकडे येणार. मुंडगेकर साहेबांनी मगाशी शहरातल्या भागांमध्ये काय करायला पाहिजे, पाणी कसं वाचवायला पाहिजे सांगितलं. मला गडाख साहेब एक सांगा की पाणी अडवायचं आणि पाणी वाढवायचं, जसं आपण विजेच्या बाबतीत म्हणतो की वीज वाचवणं म्हणजे विजेचा वापर कमी करणं हीच विजेची बचत आहे, तसं पाण्याच्या बाबतीमध्ये पाऊस अगदी आता आपल्या दारावर येऊन ठेपलेला आहे. तर आपल्याला काय सांगावं असं वाटेल आपल्या शेतकरी बंधूंना की आपला एक अनुभव लक्षात घेता हे पाणी अडवून पाणी वाढवणं भविष्य काळात याच्याकरता काय काय त्यांनी आता केलं पाहिजे? पाऊस येतानाच्या मधल्या काळामध्ये, कमी काळामध्ये काय करणं शक्य आहे त्यांना? गडाख साहेब थोडक्यात. याच्यामध्ये आज जे सगळी चर्चा केली जाते की पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे, शहरातल्या लोकांनी कसा केला पाहिजे, याच्या बाबतीत अनेक जणांची वेगवेगळे मतं असू शकतात. माझं एक स्पष्ट आणि परखड मत आहे की शेतकरी, विशेषतः ऊस घेणारा शेतकरी जो आहे त्याच्या बाबतीत काही गैरसमज हे होऊ शकले असतील मागच्या काळामध्ये, परंतु अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये सातत्याने दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरीच मुळात जपून पाणी वापरायला लागलेला आहे. आणि अशा काळामध्ये त्याला सुद्धा सामाजिक भान असतं, प्यायला पाणी लोकांना नाही, आपण पिकाला पाणी मागतो, तेव्हा आपण सुद्धा जपून पाणी वापरलं पाहिजे, ड्रीपकडे गेलं पाहिजे. या गोष्टी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा शासनकर्ते, सरकार बोलतच असतं. या दुष्काळातनं आमचे सगळ्यांचे डोळे हे उघडले गेलेले आहेत. आता फक्त चर्चा करत बसण्यापेक्षा कुठेतरी ठोस कारवाई आपण सुरू केली पाहिजे. आणि शहरात बदल होऊ न होऊ परंतु ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक गावात जात आहोत. आणि शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरलं पाहिजे, ठिबकचा वापर केला पाहिजे, ऊस पीक जे घेतलं जातं त्याच्यामध्ये पाचट टाकलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही लोकांचं परिवर्तन करत आहोत आणि लोकांचा सुद्धा फार मोठा प्रतिसाद याला आता इथून पुढच्या काळामध्ये मिळत आहे. मोरे साहेब, आपल्याला जर हाच प्रश्न विचारला तर आपण काय सांगाल की आता शेतकऱ्यांनी किंवा सामान्य नागरिकांनी सुद्धा पाणी वाचवण्याकरता, जिरवण्याकरता नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत? तलाव असतील, कूपनलिका पुनर्भरण असेल किंवा दगडी बंधारे असतील, गावाकडच्या लोकांना आणि शहरातल्या लोकांना आपण काय सांगाल? आपला हा जो भाग आहे तो हंगामी पावसाचा भाग आहे. म्हणजे वर्षातल्या फार कमी दिवसामध्ये आपल्याला पाऊस उपलब्ध होतो, म्हणून तो पाऊस किंवा ते पाणी आपल्याला साठवून ठेवणं हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आणि ती साठवण्याचा जो प्रकार आहे तो मग जमिनीवरती लहान तलाव असेल, मोठा तलाव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही साठवणी आहेत त्या साठवणी आपण निर्माण करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण जमिनीमध्ये सुद्धा पाणी मुरवण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण राबवायला पाहिजे. पाणी साठवणं हा आपला एक मूलभूत आहे. म्हणजे किती साठवायचं त्याला मर्यादा नाही. म्हणजे आधाशीपणाने पाणी साठवणं आणि ते साठवलेलं पाणी मात्र विवेकाने वापरणं, विवेकाने पाणी वापरलं पाहिजे. पाण्याच्या वापरामध्ये विवेक पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. मुंडगेकर साहेब, आपण काय सांगाल? आपण मगाशी शहरी भागाबद्दल बोललेला आहात, पण आपण अनेक प्रकल्प केलेले आहेत. एकूणच एक राष्ट्रीय भूमिका किंवा भावना ही काय असली पाहिजे पावसाच्या बाबत? याच्या पुढचा काळ हा पाण्याच्या बाबतीत फार प्रखर आणि कठीण असणार आहे. काय सांगाल आपण? मला वाटतं की सर्वप्रथम शहरासारख्या ठिकाणी जे पाणी मिळतं हे खरंच भरपूर मिळतं, त्याचा वापरच काटकसरीने करायला पाहिजे. आणि हे पाणी शहरामध्ये इतक्या अल्प दरात मिळतंय, त्यामुळे माणसाला त्याची किंमत नाहीये. जर शासनाने किंवा कॉर्पोरेशनने त्याचा योग्य दर घेतला, खरा जो आहे, कारण सबसिडाइज रेटमध्ये पाणी मिळत आहे, ते जर का त्याचा योग्य भाव लावला तरच माणसाला जाग येईल की आपण हे त्याचा गैरवापर करतोय
तो गैरवापर न करता त्याचा पुनर्वापर केला पाहिजे आणि पुनर्वापरावरती भर दिला पाहिजे, तरच शहरामध्ये याच्या काहीतरी या विषयावरती काम केलं असं होईल. मला असं वाटतं पाण्याचा गैरवापर टाळला पाहिजे, त्याचा पुनर्वापर केला पाहिजे, हा मूलमंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे, जो मुनगेकरांनी सांगितलाय. मोरे साहेबांनी आपल्याला अनेक उदाहरणं सांगितली, गडाखांनी आपल्याला त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. आपण शिरपूर पॅटर्न विषयी बोललो, आपण शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या पाण्याच्या वापराविषयी बोललो, आपण पिकाविषयी बोललो. यावेळच्या दुष्काळाने आपल्याला काय शिकवलं असेल तर त्या गावांना, म्हणजे 1586 गावं जवळजवळ सरकारी आकड्यांप्रमाणे या दुष्काळामध्ये होरपळून निघालेली होती, तहानलेली होती. त्याचबरोबर 4305 4305 वाड्या या तहानलेल्या होत्या आणि साधारणतः 2,25,000 टँकर सातत्याने आपल्या महाराष्ट्रातल्या या 6 ते 8 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करत होते. रेल्वेच्या वॅगन्सनी पाणी न्यायची वेळ आलेली होती. हे सगळं चित्र आपण विसरता कामा नये. आजच्या या चर्चेमध्ये ही सगळे सहभागी झाली मंडळी, त्यांनी आपले अनुभव सांगितले, त्यातला कठोरपणा आपण लक्षात घेतला पाहिजे. पाण्यावरही मीटर बसवायची वेळ आलेली आहे, त्याच्याकरता काचकूच करून चालणार नाही. पाण्याचा वापर जो जास्त करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, पण पाण्याचा वापर मुळात नुसतं कमी करून चालणार नाही, तर त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर करण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे. आणि ते जर केलं नाही तर भविष्य काळामध्ये आपल्याला अत्यंत कठीण प्रसंगाला तोंड द्यायला लागेल. याची जाणीव पाण्याचा प्रत्येक थेंब आंघोळी करता वापरताना किंवा पिताना सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मला असं वाटतं आजच्या चर्चेचं फलित हेच आहे. महाचर्चेमधनं या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने या तज्ज्ञांनी आपल्याला वेळ दिला. मुनगेकर साहेब आहेत, मोरे साहेब आहेत आणि गडाख साहेब आहेत. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हाच मूलमंत्र, पाणी वाचवा, त्याचा पुनर्वापर करा आणि मुळात म्हणजे भविष्य काळातल्या अडचणीला सतत मानात ठेवा, हा मूलमंत्र मानात ठेवूया आणि आजची महाचर्चा इथे थांबूयात. नमस्कार, धन्यवाद.